नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याचे आप्पे करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, 1 मोठी वाटी रवा, ताक छोटी वाटी, 2 चमचे शेंगदाणे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा, फोडणीसाठी मोहरी, ठेचलेलं लसूण, कढीपत्ता, कट केलेली हिरवी मिरची, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेला दुधी। सुरुवातीला रवा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये ताक ओतून थोडं त्यात पाणी घालू आणि हे चांगले मिक्स करून घेऊ। आपण ताक आणि पाणी टाकून मी हे चांगले मिक्स करून घेतलंय। आपण आता याला 10 मिनिटं असं झाकून ठेवू। दहा मिनिटं झाले। आपण आता ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊ। किसलेला भोपळा, कोथिंबीर, टोमॅटो, कट केलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, आपण आता याच्यावर फोडणी टाकू। आपण आता मोहरी टाकू, लसूण आणि कढीपत्ता टाकू, आपण आता याच्यावर ही फोडणी टाकून घेऊ। चिमूटभर सोडा टाकू, चवीनुसार मीठ टाकू, आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे सगळं आपण मिक्स करू। जी मुलं भोपळा खात नसतील त्यांच्यासाठी हे उत्तम असं साधन आहे की आपण त्यांना दुधी भोपळ्याचे आप्पे करून खाऊ घालू शकतो। दुधी भोपळा कुणाला आवडत नसेल त्यांना ओळखू येणार नाही की हे आपले दुधी भोपळ्याचे आप्पे आहेत।
असे हे टेस्टी आणि चविष्ट होतात. अशाच प्रकारे आपण सगळे आप्पे बनवून घेऊ. पाच मिनिटं झाले. आपण आता यांना पलटून घेऊ. आपण झाकण न ठेवता हे असंच ठेवायचं. आता हे आप्पे तयार आहेत. आपण ह्यांना काढून घेऊ. दुधी भोपळ्याचे अनेक फायदे आहेत. दुधी भोपळ्यामुळे फॅट कमी होते, आयरन मिळते, उष्णता कमी करण्यास मदत होते, हृदयाच्या ब्लॉकेजसाठी मदत होते. आयुर्वेदामध्ये दुधी भोपळ्याला फार महत्त्व आहे. हे दुधी भोपळ्याचे आप्पे खाण्यास तयार आहे. हे मी दह्यासोबत आणि शेजवान चटणीसोबत सर्व केले आहे. लहानांना आणि मोठ्यांनाही आवडतील असे हे दुधी भोपळ्याचे आप्पे तुम्ही जरूर बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.